बहीण भावाचं अतूट नातं असलेल्या रक्षाबंधन हा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। अमरावती शहरात सुद्धा अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने ठिकठिकाणी रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदींना राखी बांधून त्यांच्या समाजसेवी संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आशीर्वाद घेतला। वृंदा मुक्तेवार, बरखा बोज्जे सह अनेक महिलांनी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदींना ओवाळून राखी बांधून त्यांच्या समवेत रक्षाबंधनाचा सण साजरा केला। यावेळी कारागृह प्रवेशद्वार जवळ कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा राखी बांधून रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करण्यात आला। इतर सेवाभावी संस्थांच्या वतीने सुद्धा बंदींना राखी बांधून रक्षाबंधनाचा उत्सव साजरा केला। यावेळी रक्षाबंधन उत्सव निमित्त कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्यासोबत सामाजिक संस्था पदाधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। जय हिंद। आज रक्षाबंधनचा कार्यक्रम आमच्या अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे वेगवेगळ्या संस्थांद्वारा आयोजित केला बंदी बांधवांसाठी। कारण बंदी बांधव हे आतमध्ये शिक्षा भोगत असतात आणि त्यांचा परिवार त्यांच्यापासून दूर असतो आणि त्यांना ही उणीव भासू नये आपल्या बहिणीची, म्हणून आम्ही वेगवेगळ्या संस्थांची मदत घेतो आणि त्यांना हा कार्यक्रम साजरा करायला होतो, म्हणजे त्यांच्या घरची आठवण त्यांना येणार नाही। तर आज रोजी आपल्या इथं महिला बाल कल्याण समिती होती आणि महिला जीवन संघर्ष संस्था बहुउद्देशीय संस्था आणि एक महिला उत्थान संस्था सेवाभावी संस्था, ह्या 3 संस्थांनी आपल्याला ह्या रक्षाबंधनच्या कार्यक्रमात मदत केली। त्यांचे मी धन्यवाद मानते आणि हा कार्यक्रम बंदी बांधवांनी खूप उत्साहात साजरा केला। धन्यवाद। जय हिंद। विदर्भ सिटी न्यूज अमरावती।